नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 41. तर सर्वात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. सेशनचा परिचय पाहिल्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक शोधायचं आहे. तर इथे ऑफिस स्किल्सवर क्लिक करा. ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पॉवर पॉईंट स्लाइडरवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे. तर कोणत्या स्टेप्स आपण घेऊ शकतो, तर पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही ती अप्लाय करू शकता म्हणत आहे. तर थीम अप्लाय करण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही पॉवर पॉईंटमधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केलमध्ये चेंज केला आहे. पुन्हा कलर व्ह्यूमध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे. तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे, तर बॅक टू कलर व्ह्यूवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता, तेव्हा नंतर पुन्हा ती तुम्ही कशामधून ॲक्सेस करू शकता म्हणत आहे. तर कुठून करू शकतो बघा, तर जिथे तुम्ही ते सेव्ह केली त्याच लोकेशनमधून आपण ती सेव्ह करू शकतो, ओपन करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता दुसरं नॉलेज चेकसाठी W3 स्कूल्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. आता दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, मधील कोणते की फीचर युजर्सना त्यांच्या लेसनमध्ये कोडिंग प्रॅक्टिस थेट करण्यासाठी मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्राय इट युअर सेल्फ एडिटर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. W3 स्कूल आपल्या कोडिंग ट्युटोरियलमध्ये AI कशा तऱ्हेने इंटिग्रेट करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे इंटिग्रेट करते, तर याचं उत्तर AI चॅटबॉटना प्रश्नामध्ये मदत करण्यासाठी निमंत्रित करून. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी रिसर्च रॅबिटवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, अकॅडमिक रिसर्चसाठी रिसर्च रॅबिट वापरण्याचा मुख्य फायदा कोणता म्हणत आहे. तर मुख्य फायदा कोणता आहे बघा, तर याचं उत्तर हे योग्य त्या रिसर्चचा आखीव सारांश मिळते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येथे रिसर्च रॅबिटचे कोणते AI चलित फीचर दाखवलेले आहे म्हणत आहे. तर कोणते दाखवलेले आहे बघा, या ठिकाणी पाहू शकता. तर हे यामध्ये दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे बघा, रिसर्च कनेक्शनसाठी ग्राफ अल्गोरिदम. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता शेवटचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी नोशन या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे आणि इथून आपल्याला स्टार्ट करा. तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. नोशन आपल्या कमांड्सना त्वरित रिस्पॉन्स देण्यास कोणत्या टेक्नॉलॉजीद्वारे इनेबल करते म्हणत आहे. तर कोणत्या टेक्नॉलॉजीद्वारे इनेबल करते, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन्स प्रश्न सोडवायचे आहे. सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, मजकूर हायलाईट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा म्हणत आहे. ठळक म्हणजेच बोल्ड करणे. तर याच्यातून आपल्याला बोल्डवर क्लिक करायचं आहे फक्त. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे. यातून कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता म्हणत आहे. कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी म्हणजे कोणताही फोटो घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर क्लिक करा. त्यानंतर कोणत्याही पिक्चरवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर एक चित्र या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, अशा प्रकारे घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न लावायचा आहे. याच्यातून जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करता किंवा एखाद्या विद्यमान प्रेझेंटेशनमध्ये बदल
बदल करता तेव्हा ते सेव्ह करणे महत्त्वाचे असते. लवकर आणि वारंवार सेव्ह केल्याने तुमचे काम हरवण्यापासून वाचू शकते. त्यामुळे प्रेझेंटेशन, NGO, डोनेशन प्रपोजल, ग्रांट प्रपोजल म्हणून सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचा आहे. तर डेस्कटॉपवर जा आणि त्यातनी कोणतंही त्याला नाव द्यायचं आहे जे सांगितलं असेल ते. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. पॉवर पॉईंट वापरकर्त्यांना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणासाठी फेस थीम निवडा म्हणत आहे. तर यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला मोरवर जायचं आहे. मोरवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला फेस थीम याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. 2 नंबरला आहे ती अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पाहू शकता आपलं सिम्युलेशन सर्व झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे. सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा किती प्रश्न दिलेला आहे. सेल्फपाथ लर्निंगचे 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी हे पहिला प्रश्न बघा, NGO डोनेशनसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी योग्य टेम्पलेट ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा, याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही डॅश ऑप्शनवर क्लिक करून ऑब्जेक्ट अप्लाय केलेल्या ॲनिमेशनची दिशा बदलू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, इफेक्ट ऑप्शन्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पाहू शकता करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे. खालीलपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला MS पॉवरपॉईंटमध्ये निवडलेल्या आकाराचा कलर बदलून देईल म्हणत आहे. तर कलर बदलण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो बघा, तर शेप फिलचा करतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, तुम्ही MS पॉवरपॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये NGO डोनेशन प्रपोजल देखील तयार करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. बरोबर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण इथं आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर याला क्लोज करा. सेल्फपाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डू इटवर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर त्यापैकी हे पहिला प्रश्न स्टार्ट करा. आपल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर आपल्याला रेड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी अशा प्रकारे त्याला सिलेक्शन करून घ्या त्या प्लेस होल्डरला पूर्ण. त्यानंतर टेक्स्ट कलरमध्ये जा आणि यातून रेड कलर सांगितलेला आहे तर यातून त्याला रेड कलर द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब, न्यू स्लाइड याचा वापर करा म्हणत आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि याच्यातून ब्लँक स्लाइडवर क्लिक करा. अशा प्रकारे नवीन याच्यातनी ब्लँक स्लाइड आलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते सेंटरला अलाइन करा. त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच बोल्ड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर माय पोर्टफोलिओ या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. फॉन्टमध्ये जा. फॉन्टमध्ये गेल्यानंतर त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी घ्यायचा आहे, बीवर असणार आहे. तर अशा प्रकारे बेल एम्प्टी घ्या. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्याला बोल्ड करा या ठिकाणी आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. स्लाइड नंबर 3 मधून आय हॅव डॅश इयर टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 20 करा म्हटलेला आहे आणि फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. आय हॅव पासून हा पूर्ण पॅराग्राफ सिलेक्शन करून घ्या.
त्यानंतर त्याची साईज आपल्याला किती करायची आहे, तर साईजमध्ये जा आणि 20 साईज करायची आहे आणि त्याचा फॉन्ट जो आहे तो एरियल नॅरो करायचा आहे. तर एवर जायचं आहे. अशा प्रकारे एवर जा आणि ज्यातून आपल्याला एरियल नॅरो हा फॉन्ट घ्या, एवढं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यामध्ये. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईटला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन राईट याचा वापर करा म्हणत आहे. तर कोणत्या शब्दाला सांगितलेलं आहे त्या शब्दाला याच्यातून आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर आपल्याला राईट अलाइन करण्यासाठी या ठिकाणी राईट अलाइन दिलेला आहे ऑप्शन, तर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे सेशन कम्प्लिशन टेस्टचे. तर पहिला प्रश्न, पब्लिक वायफाय वापरताना डेटा सिक्युअर करण्यासाठी काय वापरावे म्हणत आहे. तर यासाठी बघा VPN वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शाळेचा लॅन डाऊन आहे, पर्सनल मोबाईल इंटरनेटमधून कोणते रिसोर्सेस ॲक्सेस करता येतील म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 2चं. तर याचं उत्तर पब्लिक वेबसाईट्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षकाच्या ऑफिशियल ईमेल ID वरून मेल आला आहे, तो खरं आहे याची खात्री कशी कराल म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण करू शकतो बघा. तर याचं उत्तर सेंडर डोमेन आणि ऑथेंटिसिटी तपासणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. क्लास नेटवर्कमध्ये डेस्कटॉपसाठी वायर लॅन आणि टॅबलेटसाठी वायफाय वापरले जाते, या कॉम्बिनेशनला काय म्हणतात म्हणत आहे. तर याला काय म्हटलं जाते, तर याला हायब्रिड नेटवर्क म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही शाळेच्या नोटीस बोर्डवरील QR कोड स्कॅन करून टाइम टेबल घेतात, ही कोणती कम्युनिकेशन पद्धत आहे म्हणत आहे. तर ही कोणती आहे बघा, तर ही ऑप्टिकल स्कॅनिंग कम्युनिकेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मित्र फक्त प्रोजेक्ट मेंबरसाठी प्रायव्हेट ग्रुप चॅट तयार करतो, नेटवर्किंगचा कोणता फायदा आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर सिक्युअर कम्युनिकेशन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. गोपनीय डॉक्युमेंट्स पाठवण्यापूर्वी तुम्ही इन्क्रिप्ट करता का म्हणत आहे. तर करतो का बघा आपण. तर याचं उत्तर अनऑथराइज्ड ॲक्सेसपासून वाचण्यासाठी करतो. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षक लॅपटॉपवरून प्रोजेक्टरवर लेसन दाखवतात आणि दोन्ही डिव्हाइसेस शाळेच्या नेटवर्कला जोडलेले असतात, हे कोणत्या नेटवर्किंग फीचरमुळे शक्य आहे म्हणत आहे. तर रिसोर्स शेअरिंगवर मुळे शक्य आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. दोन मित्र वेगवेगळ्या देशात असून एकाच वेळी एकच ऑनलाईन गेम खेळतात, कोणती टेक्नॉलॉजी हे सपोर्ट करते म्हणत आहे. तर कोणती टेक्नॉलॉजी सपोर्ट करते, तर रिअल टाईम नेटवर्किंग सपोर्ट करते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा ISP काही वेबसाईट ब्लॉक करतो, तरीही त्या सिक्युअरली ॲक्सेस करण्यासाठी काय वापरावे म्हणत आहे. तर सिक्युअर करण्यासाठी आपण VPN वापरू शकतो. तर VPNवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा आणि इथं आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 41 कम्प्लिटली सोडवायचं आहे.